दशांश अपूर्णांक ज्या अपूर्णांकातील छेद 10च्या पटीत असतो त्यास दशांश अपूर्णांक म्हणतात। बघा 3/10 छेद किती आहे 10, यालाच आपण 0.3 असं लिहू शकतो। का बरं लिहिलं असं? 10 ने 3ला भाग जातो का नाही जात? 0 पॉईंटचा भाग दिला मग झाले 30, 10 3 10 30। किंवा मग दुसरी एक पद्धत अशी की अंशातला जो काही अंक आहे म्हणजे 3 जशास तसे लिहिले, छेदामधल्या 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे अंक उजवीकडून म्हणजे इकडून सोडून डावीकडे दशांश द्यायचा, म्हणजे एक अंक सोडून आपण दशांश दिला। 5/10 10 ने जर 5ला भाग दिला तर येणारा भागाकार 0.5 येतो। किंवा मग छेदातले 5 जशास तसे लिहिले, 1 वर 1 शून्य आहे म्हणून उजवीकडून डावीकडे एक अंक सोडून दशांश दिला। त्यानंतर 12/100 12 जशाला तसे लिहिले, 2 शून्य आहेत छेदात म्हणजे 1 वर 2 शून्य आहेत म्हणून आपण 2 अंक सोडून 1 2 अंक सोडून 0 दिली। किंवा मग 100 जर 12ला भाग द्यायचा असेल तर भाग जात नाही, 0 पॉईंटचा भाग दिला 120 झाले। किती झाले? 120। मग परत 100 1 100 परत 20 उरले, परत त्याच्या 0 दिला 200 झाले, 100 2 200। अशा पद्धतीनं हे 0.12 आलेलं आहे। आता बघा दशांश जिथं काय असतो, आता इथं 111.111 इथं दशांश आहे, तर दशांशच्या उजवीकडं म्हणजे इकडल्या साईडला किंमत कमी होते आणि दशांशच्या डावीकडे किंमत वाढत जाते। इथं माहिती आहे आपल्याला एकक, दशक, शतक, युनिट, टेन्स, हंड्रेड्स या पद्धतीने किंमत वाढत जाते। या एकची किंमत 1, याची 10 तर याची 100। तर इकडं दशांश म्हणजे 10 पैकी 1, शतांश 100 पैकी 1, सहस्रांश 1000 पैकी 1। म्हणजेच जसं आपण दशांशपासून उजवीकडे जाऊ तशी किंमत कमी होते, दशांशपासून डावीकडे जाऊ तशी किंमत वाढते। दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर। आता बघा आपल्याला दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण करायचे। 2.5 बरोबर किती? घ्या हे लिहून, बघा सोडवण्याचा प्रयत्न करा। 2.5 छेदात काही नाही म्हणजे काय असतो? 1 असतो। आता बघा छेदात काही नाही याचा अर्थ 1 असतो। इथं 2.5 छेदात काही नाही याचा अर्थ 1 असतो, नेहमी छेदात 1 असतो। 2.5 छेदामध्ये 1 आपण दिला कारण छेदात 1 असतो। अंशात दशांश नंतर 1 अंक आहे, बघा दशांशच्या नंतर 1 अंक आहे, कोणता? 5 हा अंक आहे, दशांश नंतर 1 अंक आहे म्हणून छेदात 1 शून्य टाकले। म्हणजे आपण काय केलं, हा 1 तर असतोच त्याच्यानंतर 1 शून्य टाकला, त्याच्यानंतर काय केलं 1 शून्य हा 0 दिला आणि 2.5 दशांशच्या नंतर 1 अंक आहे, बरोबर आहे। किती अंक आहे? 1 म्हणून आपण हा दशांश 1 न पुढे आणला। म्हणजेच 2.5 छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो, इथं दशांश नंतर 1 अंक आहे म्हणून 1 शून्य दिला आणि हा दशांश पुढे आणला म्हणजे 25/10 25/10 हा अपूर्णांक आपल्याला मिळाला। आता याचं संक्षिप्त रूप जर केलं, 5 ने अंश व छेद यांना जर भाग दिला तर याचं आपल्याला संक्षिप्त रूप मिळतं। बघा 5 ने जर भाग दिला तर काय येईल? 5 5 25 आणि 5 2 10, 5/2 हे याचं संक्षिप्त रूप येईल। आता 0.12 बरोबर बरोबर किती? हा दशांश अपूर्णांक आहे, याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण करायचं आहे। लिहून घ्या आणि सोडवा। बघा दशांश नंतर 1 आणि हा 1 2 अंक आहे, दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणून आपण काय केलं, छेदामध्ये काही नसतो म्हणजे 1 असतो माहिती आहे, ठीक आहे। 1 लिहिला आणि दशांश नंतर 2 अंक आहेत, हे 2 अंक आहेत म्हणून हा दशांश 2 न इथं पुढे नेला आणि छेदात 2 शून्य दिले। हे 2 अंक आहेत दशांश नंतर म्हणून छेदात 2 शून्य दिले म्हणजे 12/100 हा अपूर्णांक मिळाला। 12/100 हा आपल्याला अपूर्णांक मिळाला। याचं जर आपण संक्षिप्त रूप केलं, जर आपण 4 न भाग दिला, बघा 4 त्रिक 12, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20 म्हणजेच 3/25 हा अपूर्णांक आपल्याला मिळाला। हे उदाहरण लिहून घ्या आणि सोडवा। 2.85 याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण करा। हे 4 पर्याय दिलेत। आता बघा आपण लिहूया
2.85 छेदात काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो. दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणून छेदातल्या 1 वर 2 शून्य द्यायचे आणि वरचा हा दशांश 2 ने पुढे न्यायचा म्हणजे 285 अंशात राहतील. छेदातल्या 1 वर 2 शून्य वाढतील म्हणजेच 285/100 हे उत्तर येईल. आता याचं संक्षिप्त रूप करू. शेवटी 5 आहे, शेवटी 0 आहे. 5ची कसोटी लागू होणार. 5ने दोन्ही म्हणजेच अंशातल्या व छेदातल्या संख्येला भाग जाणार. बघूया आपण 285/100 5 न भाग देऊया. 5 दोन्ही 10 हा 0 दिला इथं. इथं बघा 5 5 25 26 27 28 3 राहिले 35 झाले. मग 5 7 35 बरोबर 57/20 हे उत्तर आहे. पण पर्यायामध्ये हे उत्तर दिसत नाही म्हणून हे उत्तर आपलं यापैकी नाही. 1.5 बरोबर किती हे लिहून घ्या आणि सोडवा. पर्याय दिलेत या पर्यायापैकी उत्तर काढा. बघूया आपण 1.5 छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो. पुढे 1.5 छेदात 1 असतो. दशांश नंतर 1 अंक आहे म्हणून छेदातल्या 1 वर 1 शून्य देऊ आणि हा दशांश पुढे नेऊ म्हणजे काढून टाकू म्हणजेच उत्तर येईल 15/10. याचं जर संक्षिप्त रूप आपण केलं 5 न भाग जातो छेदाला नवशाला कारण 5ची कसोटी. 5 त्रिक 15 5 दोन्ही 10 म्हणजे उत्तर येईल 3/2. हे पर्याय सी उत्तर असेल. 0.005 बरोबर किती दशांश अपूर्णांक किती होतात ते लिहायचेत आपल्याला. पर्याय दिलेत उत्तर शोधा. लिहूया आपण 0.005 दशांश नंतरचे अंक आहेत 3. छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो. अंशामध्ये दशांश नंतर 3 अंक आहेत. इथं आपण 5 घेऊ. हा दशांश 3 अंक पुढे आणला आपण म्हणजे इथं आणलाय. छेदातल्या 1 वर 3 शून्य देऊ. 5/1000 हे उत्तर आलंय. याचं संक्षिप्त रूप करू. 5/1000 दोन्ही संख्यांना 5 ने पूर्ण भाग जातो कारण 5ची कसोटी. 5 1 5 5 दोन्ही 10 म्हणजे 1/200 हे उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. पुढचं गणित सोडवा. 3.65 बरोबर किती 3.65 छेदात काही नसतो म्हणजेच 1 असतो. अंशामध्ये दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणून छेदातल्या 1 वर 2 शून्य द्यावे लागतील आणि हा दशांश 2 अंक पुढे घ्यावा लागेल म्हणजेच 365 अंशात येतील. तर छेदातल्या 1 वर 2 शून्य वाढतील. मिळालेल्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप करू. शेवटी 5 आहे इथं शेवटी 0 आहे. 5ची कसोटी दोन्हीलाही 5 न भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो. बघा 365 छेदात 100 5 न भाग देऊ. 5 1 5 5 दोन्ही 10 हा 0 दिला इथं. 5 7 35 36 मधून 35 काढले 1 उरला 15 झाले. 5 त्रिक 15 म्हणजे 73/20 73/20 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. बघा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश नाही असं समजून गुणाकार करावा व नंतर दशांश चिन्ह द्यावे. बघा आता कसं द्यायचं ते दशांश चिन्ह काढून टाकले नाही समजायचं आपण दशांश चिन्ह आपण लिहायचं 2 × 16 × 11 दशांश चिन्ह काढून टाकलेत आपण. यांचा गुणाकार करू. बघा 2 × 16 किंवा 16 × 2 करा 32 येतं. 32 × 11 आता इथे लिहू आपण 32 × 11 11 दोन्ही 22 22ला 2 हातचे आले 2 परत 11 3 33 33 आणि 2 35 म्हणजे 352 हे उत्तर आलंय. आता राहिला विषय दशांशचा. बघायचं दशांश नंतर किती अंक आहेत. बघा गुणाकारात दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजा व तेवढे अंक उजवीकडून शेवटच्या अंकापासून मोजून दशांश चिन्ह द्यावा किंवा दशांश चिन्ह द्यावे. मोजूया आपण. दशांश नंतर 1 अंक हा 1 2 3 4 म्हणजे दशांश नंतर 4 अंक आहेत 1 2 3 4. तर काय करायचं आपल्याला 4 अंक सोडून दशांश द्यायचा आहे. कुणीकडून उजवीकडून.
352 हे उत्तर आलं तर 1 2 3 इकडून असं 3 अंक सोडले, परत अजून इथं अंक नाही म्हणून 0 दिला, 1 2 3 4 अंक सोडले, दशांश दिला, इथं काही नाही म्हणजे 0 असतो. हे असेल आपलं उत्तर. पुढे दिलेलं गणित लिहून घ्या आणि सोडवा. तीन 3.2 गुणिले 0.4 गुणिले 0.05 यांचा गुणाकार करायचा आहे. दशांश नाही असं समजू. 32 गुणिले 4 गुणिले 5 बघा, 32 गुणिले 4, 4 गुणिले 2, 4 2 8, 4 गुणिले 2 केलं किती येतात? 8 येतात. 4 2 8, 4 त्रिक 12. आता 5 न गुणूया आपण. 5 8 40, 40ला 0 हचाले 4, 5 2 10, 10 4 14, 14ला 4 हचाला 1, 5 1 5 आणि हातचालेला 1 6. किती आलं? 640. दशांश नंतरचे अंक किती आहेत? 1 2 3 4. किती अंक आहेत दशांश नंतरचे? 4. मग 4 अंक सोडून दशांश द्यायचा आहे. उत्तर काय आलं आपल्याला? आपलं 640 आलंय. बघा 1 2 3, इथं काही अंक नाही म्हणून 0 दिला आणि नंतर दशांश दिला, इथं काही नाही म्हणजे 0, म्हणजे दशांश नंतर 4 अंक आहेत इथं. बघा 1 2 3 4, उजवीकडून डावीकडं 4 अंक सोडून आपण काय केलं आहे? दशांश दिलाय. हे पुढचं गणित सोडवा. दशांश नाही असं समजून संख्या आपण लिहून घेऊया. 4312 गुणिले 525 गुणिले 1. आता यांचा गुणाकार करायचा आहे, तर यांचा गुणाकार करू आपण. 5 2 10, 10ला 0 हातचाला 1, 5 1 5, 5 1 6, 5 त्रिक 15, 15ला 5 हातचाला 1, 5 चौक 20 आणि हातचालेला 1 21. त्यानंतर इथे 0 द्यायचा 5 ने गुणून झाल्याबद्दल. 2 2 4, 2 1 2, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 ने गुणून झालं म्हणून 2 0. आता 5 न हेच आन्सर, 5 ने एकदा गुणले आपण, हेच येणार आहे रिपीटमध्ये. लिहू आपण 0 6 5 1 2 ची करायची ॲडिशन. 0 6 4 10ला 0 हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 2 7 8, 6 6 12 आणि 13ला 3 हातचाला 1, हे 2 आणि हातचालेला 1 3, 8 आणि 2 10 हातचालेला 1 11, 11 आणि 5 16, 16ला 6 हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि इथं 2. दशांश नंतरचे अंक मोजूया आपण. 1 2 3 4 5. 5 अंक उजवीकडून सोडायचे आणि दशांश द्यायचा. 1 2 3 4 5. किती अंक सोडले? 5. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 22.638 हे उत्तर असेल. पुढील गणित सोडवा. बघा दशांश नंतर फक्त 1 अंक आहे, यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 बघा 2 त्रिक 6, 6 गुणिले 11, 11 6 66, 66 गुणिले 0.5. बघा आता 5 न गुणूया आपण. पॉईंट नाही असं समजून लिहू. 66 गुणिले 5, 6 पंचे 30. बघा 6 पंचे 30, 30ला 0 हातचाले 3, 6 पंचे 30, 30 आणि 3 33. पॉईंट नंतर 1 अंक आहे म्हणून 1 अंक सोडून दशांश दिला. उत्तर येईल 33. सर्व उदाहरणे लिहून घ्या, सराव करा. धन्यवाद.